देशातील 5 विधानसभा निवडणुका समाप्त झाल्यानंतर सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याचाच फटका या व्यावसायिकांना बसल्याचं आपल्याला दिसून येतंय। काय सांगाल, गॅसच्या दरात मोठी वाढ झाली? सध्या आपण पाहतोय गॅसच्या दरात भाववाढ झाली, तरी पण एक 2 महिन्यापासून आम्ही पूर्ण चुलीवर स्वयंपाक करतोय, कारण गॅस अजून तरी अवेलेबल नाही झाला। आणि त्यात आता मोठा धक्का म्हणजे व्यावसायिकाला गॅस दर वाढ। आता गॅस दर वाढवल्यावर आम्हाला निश्चित प्रकारे आमच्या हॉटेलचे आता रेट पण वाढवावा लागेल। आता रेट वाढवल्यावर मग आमचा जो ग्राहक आहे तो पण आमच्याकडे कमी येईल, कारण शेवटी कसं असतं, एक प्रकारे रेट वाढला तर धंद्यावर त्याचा कुठंतरी परिणाम होतो। आपण जसं पाहिलं की कोविडमध्ये जसं संकट आलं, बरेच व्यावसायिक संपले, तशी परिस्थिती आता सध्या आपल्या गॅस दर वाढीमुळं आणि गॅस न मिळण्यामुळं व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आता सध्या परिस्थिती आहे। सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर किती आहेत? आता ज्यावेळेस बंद व्हायच्या पहिले 1500 रुपये गॅस सिलेंडर मिळायचं, पण आता आम्ही जे पाहिले अजून तर गॅस सिलेंडर काही मिळाले नाही कोणाला। चुलीवरच चालू आहे आमचं। म्हणजे तुम्ही पण पत्रकार आहे तर तुम्ही एक शहानिशा करू शकता, अजून कमर्शियल गॅस सिलेंडर नगरमध्ये अजून तुटवडा आहे। कोणत्याही हॉटेलवाल्याला लवकर उपलब्ध होत नाही, फोन कस्टमर उचलत नाही। म्हणजे जे आपण पाहतो गॅस सिलेंडर देणारे केअर नंबर फोन नाही उचलत। सध्या खूप भयान परिस्थिती। तरी पण जे ऐकलंय मी आता की 1000 रुपयांनी गॅस दर वाढ झाली आहे कमर्शियल सिलेंडर मध्ये, तर ती खूप म्हणजे धक्कादायक आहे व्यावसायिकांसाठी। तुम्हाला एका महिन्याला किती गॅस सिलेंडर लागतात आणि आता तुम्ही बुकिंग केलं होतं, तिकडून काय प्रतिक्रिया मिळाली? आता बुकिंग करून बराच वेळ झाला आहे, तर तिथं मी लागलं तर तुमच्या समोर फोन लावून दाखवतो। कोणताही प्रकारचं ग्राहक म्हणजे ग्राहक केंद्र नाही तर ते एजन्सीचे कोणतेही लोक फोन उचलत नाहीये। त्यानंतर गॅस गाडी सिलेंडरच आलेलं नाही तर आम्ही तुमचे फोन उचलून करू काय? आणि सांगायचं तर गॅस मिळतच नाही अजून। म्हणजे तुम्ही पाहिलं असेल मागं चुलीवर स्वयंपाक चालू आहे। आता चुलीचा स्वयंपाक करायला काही नाही, पण धुराने पण ग्राहक कमी होत राहतं। ज्यावेळेस ते धूर येतो त्यावेळेस ग्राहकांना श्वसनाचे त्रास होतात, तर ग्राहक उठून पण जातात। तर फार संकटातून आमचं आता हे चाललंय हॉटेल व्यवसाय। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सिलेंडरचे दर वाढल्यामुळे व्यावसायिकांचं कंबरट मोडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोपट पिटेकर, अहिल्यानगर।